कमळी, तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात येईल आणि मी तुझ्याशी एवढा जोडला जाईन असं कधीच वाटलं नव्हतं. तुझे विचार, तुझी पर्सनॅलिटी, तुझं बोलणं, सगळ्यांना समजून घेणं, सगळ्यांवरती जीव लावणं, तुझं चिडणं सुद्धा मला हवं असं वाटतं आता. कधी कधी वाटतं ना तुला असं जवळ बसवावं आणि घडा 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 मनातलं सगळं बोलून टाकावं, सांगून टाकावं तुला माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. ज्या व्यक्तीचा मी माझी लाईफ पार्टनर म्हणून विचार करतोय ती फक्त तू आहेस कमी, फक्त तू. ऋषी सर, काय ऋषी सर, प्रेम करता की नाही कमळीवर? नाही नाही, माझ्या मनात नाहीये तसं काही. अच्छा, कोणाशी खोटं बोलतोस? माझ्याशी? अरे मी तुझंच मन आहे ना, माझ्याशीच खोटं बोलशील? गेले काही दिवस व्यवस्थित ऑब्झर्व करतोय मी. कमळीला बघितलं ना की अशी डोळ्यात चमक येते तुझ्या, चमक. खरं सांग, आवडते ना कमळी? नाही नाही, तसं काही नाहीये. कोणापासून लपवतोयस? स्वतःपासून की जगापासून? तू काही बोल, फॅक्ट हीच आहे की तुझं कमळीवर प्रेम आहे. खरंय, आहे माझं प्रेम कमळीवर. पण मला नाही माहिती मी हे सगळं तिला कसं सांगू शकणार आहे. आय जस्ट नो की हे ना असं टेम्पररी अट्रॅक्शन नाही आहे. हे प्रेम खरं आहे. हो ना? मग सांग ना तुझ्या मनातलं तिला. कसं सांगू? तू सांग ना, कसं सांगू? एकतर तिच्या मनात माझ्याबद्दल काय हेच मला माहित नाही. अँड ऑन टॉप ऑफ दॅट, तिच्यासाठी आता तिचं शिक्षण महत्वाचं आहे. तिचं शिक्षण, तिचे गोल्स, या व्यतिरिक्त ती कोणाचाही, माझाही विचार करेल असं मला नाही वाटत. हा, पण इन फ्युचर तिचा एक जोडीदार कसा असावा ह्याची कल्पना केली असेल ना तिने. त्यात मी बसेन का? अरे यार हट, मला नाही माहिती यार तिच्या मनात नक्की काय आहे. मला नाही कळत आता काय करावं. हे बघ, तू सांगितलं नाहीस तर कसं कळेल तिला? आणि कळत न कळत तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न तरी कर. करतो प्रयत्न. म्हणजे मी डिरेक्टली नाही काय बोलणार तिला, इनडिरेक्टली तिच्या मनात काय माझ्याबद्दल हे जाणून घ्यायचा प्रयत्न करीन. ऑल द बेस्ट. ऐका, सगळ्यांनी इकडे या. या या, सगळ्यांनी इकडे या. आली समधी? हा, तर मी आपल्या कॉलेजमध्ये एक नवीन उपक्रम सुरू करायचा ठरवलाय. कमळे, यो बॉक्स कसला आहे? यो आहे डोनेशन बॉक्स. आता बघा, आपण आपल्या कॉलेजमध्ये चहा पाण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी कितीतरी पैसा खर्च करतो. पण आपण कधी ह्या गोष्टीचा विचार केलाय का की जास्त नाही, निदान एका टायमाच्या चहा पाण्याचा खर्च जेवढा येतोय ते पैसे जर आपण ह्या डोनेशन बॉक्समध्ये टाकलं तर किती पैसे जमा होतील? मग आपण ह्या पैशांचा उपयोग एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणासाठी करू शकतो. निदान त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च तर काढूच शकतोय. आणि त्याचबरोबर आपल्या कॉलेजमध्ये वेगवेगळे कार्यक्रम भी होत असते, त्यासाठी भी आपण ह्यातनं पैसे घेऊ शकतोय. वाव, अमेझिंग आयडिया कमळी. मला खरंच ही आयडिया खूप आवडली, मला पटतंय. आणि तुला माहिती आहे का, इट्स हाय टाइम आपण सगळ्यांनी अशा रिस्पॉन्सिबिलिटीज आता घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे आता या डोनेशनची सुरुवात माझ्यापासून. प्लीज लवकर.
अगं कमळी, 500 रुपीज माझ्याकडून डोनेशन. कमळी, अरे काय तू सगळंच पैसे दिलंस. तुझी पॉकेट मनी आहे की नाही, तुला खर्चाला लागतील, सगळं नको देऊस. नो नो एक्सक्यूज मी ताई, नाही आय विल मॅनेज फॉर यू, डोंट वरी. आणि हां, तू जे काम करतेस ना ते खरंच खूप ग्रेट आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू कमळी. ए लोटस, सनफ्लावर, येतो मी. ए काय रे, तू तुझे सगळी पॉकेट मनी डोनेट करून टाकलीस. येस, बिकॉज ती जे काही बोलत होती ना ते सगळं पटलं मला. ॲक्च्युली आपण अशा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी केल्याच पाहिजेत. आणि मी बघतोय कमळी जे काय करते ना ती किती छान करते ना. शी इज अमेझिंग. या शी इज अमेझिंग. ती सगळं छानच करते. आमची कमळी आहेच सुंदर. येस, ती खूप सुंदर आहे. ए ऑकवर्ड काय होतोयस? नॉर्मलाइज इट. आय नो तुला ती आवडते ना, माहिती आहे मला. बट यू नो वॉट, तिलाही तू आवडतोस. व्हॉट? येस. आणि मी तिची कोण आहे? सिस्टर. आता सिस्टरला सिस्टरचे फिलिंग नाही कळणार तर कोणाला कळणार? मी पाहिलंय. आणि तू मला विचार ना, कॉलेजमध्ये इतके सारे मुलं आहेत तरी ती तुझ्याकडेच बघत असते. येस, आणि ती मला नोट्स पण शेअर करते. पाहिलं? हिंट ब्रो, हिंट. हिंट्स घे ना. याच्याहून मोठी हिंट काय? आता तूच बघ, कॉलेजमध्ये इतके सारे मुलं आहेत तरी तुलाच बघते, तुलाच नोट देते. म्हणजे यू आर स्पेशल फॉर हर. कळतंय का? ओ माय गॉड, किती ब्लश करतोयस. समवन्स ब्लशिंग, समथिंग समथिंग. हे तुला ती इतकी आवडते तर तू तिला प्रपोज का नाही करत? आस्क आउट कर ना. अरे ती कॉलेजची जीएस आहे, ती मला नाही म्हणाली तर? ए स्वतःला अंडर एस्टिमेट का करतोय? बघ स्वतःकडे, किती चांगले कपडे घालतो, चांगला राहतो, चांगला दिसतो. तुला का म्हणून नाही बोलेल ती? आणि मला माहिती आहे ना, मला वाटतंय ती होच बोल. खरंच कमळी मला हो म्हणेल? आता तुला स्टॅम्प पेपरवर साईन करून देऊ? काम डाऊन, मला माहिती आहे ती हो बोलेल. मला ना असे इन्स्टिंक्ट, माझे इंट्युशन्स कधी रॉंग नसतात. तू विचारून तर बघ. तू विचारलंच नाही तर आपल्याला कळणार कसं तिच्या मनात काय आहे? आणि हे बघ, ती फेमस आहे, GS आहे. आपल्या कॉलेजमध्ये खूप मुलं आहे. तुझ्या आधी ती कोणाला आवडली तर? त्यांनी तिला विचारलं तर? तिने हो बोलून टाकलं तर? झालं ना, संपलं. तुला पाहिजे का ते? नाही नाही. मग कसली वाट बघतोय? विचार ना. हे बघ, तुला पाहिजे असेल ना तर मी तुला मदत करायला तयार आहे. काही मदत करेन. किती नाईस ना कमळी. लोटस, लोटस, कमळी. वाव, आय शिप. तू विचारून टाक.